नमस्कार. आज आपण मेथी पराठा करणार आहोत. मेथी कुणाला आवडते तर कुणाला आवडत नाही. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी आज ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. तूप घेतलेले आहे, लसूण, मिरची, कोथिंबीर, ओवा, हळद, साखर, जिरे, मीठ, तेल घेतलेले आहे. आपल्याला कणिक मळताना मोहन म्हणून त्याचा वापर होणार आहे. मेथीची भाजी घेतलेली आहे, ती आपण साफ करून घेतलेली आहे. चला तर आपण कृतीला सुरुवात करून घेऊया. आपण सर्व मसाले एकत्र बारीक करून घेऊया. त्यात थोडं पाणी घालून घेऊया आणि वाटण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक झालेले वाटण आता आपण काढून घेऊयात. आपण मेथीची भाजी बारीक करून घेऊयात. भाजी बारीक करताना जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं वापरायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. चला तर मग आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊयात. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. तेल मी गरम करून घेतलेलं आहे मोहन म्हणून वापरण्यासाठी. आता आपण बारीक करून घेतलेलं मसाल्याचं वाटण मिक्स करून घेऊयात. बारीक करून घेतलेली मेथी पण आपण त्यात घालून घेऊयात. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र मळून घेऊयात. सर्वप्रथम आपण हाताला आधी तेल लावून घेऊयात, जेणेकरून आपल्या हाताची आग होणार नाही. आता आपली कणिक मळून झालेली आहे. कणकेला थोडं तेल लावून घेऊया आणि कणिक 10 मिनिटासाठी बाजूला मुरत ठेवूया. चला तर मग आता आपण पराठे लाटून घेऊयात. पॅन गरम करायला ठेवूयात. पॅन गरम झाल्यानंतर गोळा करून घेऊयात. हाताला थोडं तेल लावून मस्तपैकी छान पराठा लाटून घेऊयात. आपला पराठा आता लाटून झालेला आहे. आपण आता तो भाजून घेऊयात. तव्याला थोडं तूप लावून घेऊयात. पराठ्याला पण थोडे तूप लावून घेऊयात. तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. पराठा चांगला भाजून घेऊयात. पराठा आपला भाजून झालेला आहे. अशा प्रकारे आपले सगळे पराठे आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात. आपले सगळे पराठे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपले पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कांद्यासोबत खाऊ शकता. हा मसाले कांद्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की शेअर करेन. तोपर्यंत मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.